रामकृष्ण हरी मंडळी, मी विजय मोहिते आपल्या सर्वांचं रंगकीर्तन नामाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। मंडळी, आजचा जो प्रवास आहे, आजचा प्रवास बरड ते नातेपुते या गावापर्यंत होणार आहे। तर काल मुक्काम जो होता माऊलींचा बरड या नगरीमध्ये होता आणि आजचा मुक्काम जो आहे नातेपुते या शहरामध्ये होणार आहे, या गावामध्ये होणार आहे। मित्रांनो, कालचा जो प्रवास होता खरंच खूप चांगला होता आणि खूप काही शिकायला मिळालं या प्रवासातून। पण आजचा प्रवास जो होणार आहे खरंच मजेदार होणार आहे। नातेपुते या शहराला, या गावाला वेगळं महत्त्व आहे आणि आज माऊलींचा प्रवास सुरू झालेला आहे। माऊलीं मार्गस्थ झालेले आहेत नातेपुते या गावाकडे आणि आपल्या दिंड्यासुद्धा नातेपुते या गावाकडे मार्गस्थ झालेल्या पाहायला मिळत आहेत। सर्व दिंड्या ज्या आहेत, रथामागच्या दिंड्या आज नातेपुते या शहरामध्ये मुक्कामासाठी, या गावामध्ये मुक्कामासाठी निघालेल्या आहेत आणि गावामध्ये आज नातेपुते या गावामध्ये माऊलींचा मुक्काम असणार आहे। तर मंडळी, आजचा जो प्रवास होणार आहे 18 किलोमीटरचा नातेपुते या गावापर्यंत प्रवास होणार आहे आणि आजचा प्रवास हा कसा होतोय हा बघणं खूप महत्त्वाचं आहे। या प्रवासामध्ये कोण कोण मंडळी आपल्याला भेटत आहेत हे पण बघणं खूप महत्त्वाचं आहे। कालचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, रंगकीर्तन नामाचा या यूट्यूब चॅनलला। तर मंडळी, आजचा प्रवास कसा होतोय बघूयात, भजन करत करत चला तर बघूयात। मंडळी, आजचा प्रवास आपण सुरू केलेला आहे 49 नंबर दिंडीसोबत आणि 49 दिंडीमधले हे माऊली आपल्यासोबत आहेत। माऊली, कुठून आलात? आम्ही आळंदी आलो। गाव कोणतं तुमचं? गाव रुंदगाव, परभणी जिल्हा, पूर्णा तालुका। माऊली, तुमचं वय काय आहे? वय आपलं 65 आहे। 62 का? वारी किती वर्ष झालं करतो? वारी 10-15 वर्ष झालं करतो। बरं, 15 वर्ष। माऊलींच्या चरणी काय मागितलंय? काहीच मागायचं नाही। देवाच्या पाया पडायचं काय मागायचं नाही। देव आपोआप देते, जेव्हा आपल्या मध्यात येतोय देव आपोआप देते। काहीच मागायचं नाही देवाला, काहीच मागायचं नाही। फक्त सेवा करतात, चलत राहतं पायाने। बरं, देवाचं नाव घेत। पायी चालताना तुम्हाला काही त्रास होतो का? तर असं काय बरं होतं या परीक्षे कमी मी चलत राहते, देव करते बरोबर। चलत राहते का? हो, आनंद वाटतं का? आनंद वाटतं या भजन करताना कसं मजा येते का? मजा येते या भजन करताना, एकदम चांगलं वाटतं? एकदम चांगलं वाटतं या। वा माऊली, बरं वा. वाटतं या। हा, किती वारी आहे म्हणले? हे वाटे 15 वर्ष झाले। 15 वर्ष 15 वर्ष झाले। 15 वर्ष याच दिंडीमध्ये आहेत का? मोतीराम महाराज आहे। मोतीराम महाराज. मोतीराम महाराज. वा, कृपा आशीर्वादानं दिंडी चांगली चालली म्हणा की. मोतीराम महाराज असं आम्हाला काय कमी नाही, समजा आनंद आहे। वा वा वा, आणि त्याचा आशीर्वाद आहे आम्हाला। धन्यवाद माऊली। मंडळी, आपल्याला या प्रवासामध्ये अनेक माऊली जे आहेत ते वारी करताना पाहायला मिळतात किंवा वारीचा अनुभव ह्या माऊलींच्या तोंडून आपण ऐकतोय। वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकतोय। तर 49 नंबरचे दिंडीतले हे आणखी एक माऊली आपल्याला सापडलेले आहेत। माऊली, आपलं नाव काय? हरिभाऊ. हरिभाऊ. देऊळगाव दुधाटे. गाव कुठलं माऊली आपलं? देऊळगाव. देऊळगाव दुधाटी. हां. बरं बरं, किती दिवस झालं वारी करताय तुम्ही? 25 वर्ष झालं. 25 वर्ष झालं याच दिंडीमध्ये वारी करताय का? हो, याच करतो. काय अपेक्षा आहे माऊलींकडून तुम्हाला? काही नाही अपेक्षा. अपेक्षा काही नाही? कसं वाटतंय वारी करून? चांगला आनंद वाटतोय. भजन करताय का? हो, भजन बी करतो. वा वा माऊली, आनंद आहे म्हणा की। आनंद आहे. घरचे कोण कोण आलेत वारीला? घरची कोण नाही आली, मंडळी आली ना, मी एकटाच आलो. तुम्ही एकटेच आले? हां. वा 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 वा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही वारीमध्ये हजेरी लावली म्हणा की। हो, हाजरी लावली. वा माऊली, धन्यवाद बरं का। मंडळी, हे होते 49 दिंडीतले काही वारकरी जे की नित्यनियमानं दरवर्षीप्रमाणे वारीमध्ये सामील होत आहेत आणि वारीमधला अनुभव जो आहे आपल्यासोबत शेअर करतायत। तर मंडळी, अशाच प्रकारच्या वारकऱ्यांशी आपण दिवसभर चर्चा करत राहणार आहोत। आत्ता आपण या वारीतलं थोडं भजन ऐकूयात। रे
तुम्ही 49 नंबरच्या दिंडीमधलं भजन ऐकलं ते खूप सुंदर भजन होतं आणि अशाच प्रकारचे भजनं ऐकत ऐकत आज 49 नंबरच्या दिंडीसोबत आपला प्रवास होणार आहे नातेपुते या शहरापर्यंत। मंडळी आज दिवसभर जे भजनं चालणार आहेत या दिंडीतले मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हे भजनं जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या रंग कीर्तन नामाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। मंडळी काही मृदंग वादक आणि काही गायक मंडळी यांच्यासुद्धा आपण मुलाखती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आणखी अशाच प्रकारचे नवनवीन भजनं ऐकायला तयार राहा। मंडळी सकाळच्या विसाव्यावर आपण पोहोचलेलो आहोत। सकाळचा विसावा जो आहे राजोरी या गावामध्ये आहे। माऊलींचा विसावा हा राजोरी गावामध्ये 15-20 मिनिटासाठी थांबलेला आहे। हा विसावा संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला भजन आणि अभंगाच्या गायनामध्ये पुढं नातेपुते या शहराकडे मार्गस्थ व्हायचं आहे। 15-20 मिनिटाचा माऊलींचा या ठिकाणी राजोरी या गावामध्ये विसावा असणार आहे आणि विसावाच्या ठिकाणी आपण सकाळच्या भजन कीर्तनाच्या तालामध्ये या राजोरी गावामध्ये आपलं आगमन झालेलं आहे आणि माऊलींचा विसावा थोड्याच वेळात आटोपून आपण पुढे दुपारच्या विसाव्याकडे मार्गस्थ होणार आहोत। तर मंडळी अशाच प्रकारचे भजनं आणि अभंग ऐकत ऐकत आपला आजचा प्रवास जो आहे हा सुरू राहणार आहे।
मंडळी भजनी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आत्ता आपण आलोय दुपारच्या 20व्याला आणि ही भजनी मंडळी होती संत मोतीराम महाराज संस्थान फळा येथील दिंडी क्रमांक 49। महाराष्ट्रातली नावाजलेली भजनी मंडळी आपल्या दिंडीमध्ये सामील आहेत। आपल्यासोबत आत्ता दिगंबर मामा आहेत आणि गणेश मामा, मोतीरामजी गुरुजी असे बरेचसे, सर्वांची नावं घेणे शक्य नाही, पण बरेचशी भजनी मंडळी आपल्या दिंडीमध्ये सामील आहेत जी की महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहेत। आणि अशाच मंडळींची भजनं ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।